कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सुषमा, अगं तुला सुषमा कसला विचार करते एवढा? कसला विचार करणार मी? कळतंय मला। हे बघ, स्वप्नील सर म्हटले म्हणून, नाहीतर डोहाळ जेवण रद्दच करणार होतो ना आपण। ए मम्मी, माझी पॅन्ट कुठे आहे? अरे तिथे खाटेवर बघ जरा। अहो तेच म्हणते मी, रद्द कशाला करायचं? आपल्या आप्पीच्या आयुष्यात काहीतरी चांगलं होऊ देत की। ठीक आहे, पण आता तिथल्या घरातली परिस्थिती काय आहे ते कळतंय ना तुला? हवं तर एक काम करू, हा या रविवारी नको, पुढच्या रविवारी करूयात। हा तसं बी चालतंय की। ठीक आहे, मी बोलून बघतो त्यांच्याशी। अगं मम्मी, नाही तर पॅन्ट कुठे ठेवलं सांग की। अरे इथे बाहेर बघ जरा आरशाची, इथे ऐका ये। काय लक्का, माझं लगीन झाल्याशिवाय या गोष्टी काही नीट होणार नाहीत बहुतेक। अहो हे बघा, मला काही कळत नाही अशातला भाग नाही हो। आता मला पण दिसतंय की रुपाली ताई दवाखान्यातनं घरी आल्या आहेत, त्यांचं बाळ गेलंय, ते सुजेराव ते जेलमध्ये, आणि आपली आप्पी 7 महिन्याची पोटुशी आहे। आता जीवना लय घाबरवतोय। तुझंच काय सुषमा, मला पण तिचीच काळजी वाटते की। आणि आता एवढ्यांदा सांगितलं ना त्यांना आप्पीला इथे पाठवून द्या म्हणून, पण ते पाठवतच नाहीत। सुषमा, अगं तिथं काळजी घ्यायला जास्त माणसं आहेत, हा घर मोठं आहे, इथं येऊन कसं? आधीची गोष्ट वेगळी होती। नाही, आपण ना तिला आता बोलूनच घेऊयात। ठीक आहे, तू म्हणती तर बोलतो मी तिच्याशी, पण मला नाही वाटत आप्पी इकडे यायला तयार होईल। मग असं का म्हणताय? अगं तिथल्या घरातल्या माणसांची 10 दिशेला तोंड झालेत। आप्पी म्हणणार त्यांच्यासाठी तिथंच राहायला पाहिजे म्हणून। पण आता तिने तिची काळजी घेतली पाहिजे का नाही? ठीक आहे, मी आप्पीशी बोलतो बस। अक्का पण म्हणत होत्या काय, घर कसं ना आनंदी पाहिजे बघा। मग आता तिथं जे काय घडतंय ते काय आप्पीच्या हातात आहे का? नाही हो, म्हणजे रुपाली ताईंचं जे झालं ना, मला पण लई वाईट वाटतंय बघा। सटवीने त्यांच्या नशिबात काय लिहून ठेवलंय ना कुणास ठाऊक। मला दोघांचं बी वाईट वाटतं बघ। दोघं बी आस लावून बसली होती आणि आता हे असं झालं। खरं सांगू, मला ना आपल्या अमोलची लई आठवण येते हो। सुषमा, अमोल गेला तेव्हा 14 वर्षाचा होता। तरी भी एक आईसाठी तिचं मूल गेलं ना। आईसाठी बाळाचं जाणं ना तिला कधी पटतच नसतो। आपला अमोल गेला ना तेव्हा मला पण सारखं असं वाटायचं, नाही अमोल आहे इथंच आहे। पण तेव्हा तुम्ही होता, अक्का होत्या, म्हणून या सगळ्यात ना हळूहळू बाहेर पडले बघा मी। म्हणून ना आता असं वाटतं की रुपाली ताईंसाठी ना सगळ्यांनी असायला पाहिजे बघा। आप्पीने पण तिथंच असायला पाहिजे का नाही सुषमा? हा, तेव्हा बी चांगल्या माणसांच्या बाबतीत असं का वागतो कुणास ठाऊक। अगं स्वप्नील सरांनी आप्पीच्या अभ्यासात लय मदत केली। आप्पी त्या घरात गेली तर तिच्या अभ्यासाच्या बाजूने खंबीरपणे स्वप्नील सरच उभे राहिले। आता बी आप्पी कामावर जाती ना तर रुपाली घर सांभाळती। आप्पीला लय मदत होती बघ त्यांची। खरंच मला मनापासून वाटते आपण स्वप्नील सर आणि रुपालीसाठी काहीतरी केलं पाहिजे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अप्पे, सरकारांचं काय करू ना मला तेच कळत नाही। जरा कुठं काय चांगलं होतं असं दिसलं ना की ती मनी मावशी मिठाचा खडा टाकती म्हणजे टाकतीचा। याच एक अर्जुन, सकाळी वहिनी शांत होत्या, त्या मनी मावशीने विषय काढला त्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी। सगळ्यांना सगळं कळतंय। सरकार कुठे काय बोलले, पण कित्येकदा विषय निघालाय, पण सरकार काही बोलत नाही। हो अप्पे, पण म्हणून त्या मनी मावशीला आयुष्यभर डोक्यावर घेऊन बसायचं का आपण? अजिबात नाही। एक ना एक दिवस येईल की, त्या दिवशी आपण हाकलून देऊ त्यांना बाहेर। मला आज हाकलायचं त्या बाईला, आत्ता। अर्जुन, आपल्याला त्यापेक्षा पण महत्वाच्या गोष्टी करायच्या। आपल्याला आपलं घर सांभाळायचंय। अगं हो अप्पे, मान्य आहे मला, मी पण तेच म्हणतोय। मनी मावशी रोज भांडणं लावत राहिले आपल्यात, तर कसं होणार सांग ना मला। अर्जुन, मला एक गोष्ट कळत नाही, मनी मावशी भांडणं लावतात आणि आपण भांडत बसतो। आपण एवढे लहान आहोत का रे? आपल्याला कळत नाही? आपणच आपापल्यात एवढे गैरसमज तयार करून घेतलेत ना। तू सकाळीच बघितलंस ना, पिऊताई स्पष्ट बोलली, सुजयचं काही चुकलेलं नाहीये, तुम्ही त्याला समजूनच घेत नाही। असं कसं वाटलं वहिनी, सांग ना।
पण तो सुजा तरी विचार करतोय का कोणाचा? करतोय? ते आहेच आहे, पण पिऊताई तर आपली आहे ना, तिची काय चूक आहे? मला ना आप्पे कंटाळा आला या सगळ्या गोष्टींचा. याला सांभाळ त्याला सांभाळ. आपल्याला आहे ना आपलं म्हणून असं काय राहिलंच नाही. मिळतो का वेळ आपल्याला? मला तर हे पण आठवणार तुझी शेवटची पप्पी कधी घेतली आहे मी. अर्जुन, ऑफिस मध्ये आपण नाही तर काय मग आप्पे, पहिल्यासारखा असा वेळ मिळतोय का? आपण छान अशा मस्त गप्पा मारतोय का? वाटेल तुझी पहिली प्रेग्नन्सी, सगळं मस्त करू, एकदम भारी करू. कसलं काय आणि कसलं काय, सगळा व्याप लागलाय तुझ्याच मागे. आपल्या बाळासाठीच तर करतोय ना आपण. आपलं बाळ घरात येण्याआधी आपलं घर अख्खं एकत्र पाहिजे म्हणून चाललंय ना हे सगळं. आप्पे फक्त आपल्याला वाटून नाही ना उपयोग, सगळ्यांना वाटलं पाहिजे. बघितलं ना सरकारांचं काय चाललंय, त्यांचं वेगळं सुजाचं तिसरंच काहीतरी. कसली एकत्र येते काय? येतील सगळे एकत्र येतील. सरकार बदलले ना, सुजय भाऊजी पण बदलतील. आणि असंही पिऊताई बोलतीये की आता सुजय भाऊजींशी होईल सगळं नीट. मला फक्त एकाच गोष्टीची भीती वाटते, आपल्या घरात 2 गट नको पडायला. रुपालीताई स्वप्नील सर एकीकडे, सुजय भाऊजी आणि पिऊताई एकीकडे. म्हणून म्हणते अर्जुन, खूप शांत डोक्याने आपल्याला या सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागणार आहेत. हे बघ, ठिणगीचा वनवा व्हायला वेळ नाही लागणार आहे. नाही, म्हणूनच मी सुजाला बाहेर काढणार जेलमधून. खरं तर अर्जुन, तू किती दिवस त्यांना असं आत ठेवणार आहे सांग मला. काय माहिती आता. अरे त्याने अजून गोष्टी चिघळतील अर्जुन. बघू, विचार करू काय करताय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. त्यांच्या पत्रिका तर चांगल्या जुळत आहेत, पण काय गुरुजी? श्रीनूच्या पत्रिकेत लग्नाचा योग थोडासा उशिरा दिसतोय मला. म्हणजे निशीच्या पत्रिकेत या 3 महिन्यात लग्नाचा योग आहे, परंतु या श्रीनूच्या पत्रिकेत मात्र मला या वर्षभरात तरी लग्नाचा योग दिसत नाही. श्रीनूच्या पत्रिकेत मात्र लग्नाच्या बाबतीत काही अडचणी दिसत आहेत. आता कितीही प्रॉब्लेम झाले ना तरी आपण मार्ग काढू. येऊही ना पात. श्रीनू आणि निशीच्या लग्नात अडचणी म्हणजे काही काळजी करण्यासारखं आहे का? काही संकट वगैरे तर येणार नाहीत ना? अहो, संकट जरी असली ना तरी त्यावर उपाय आहे आपल्याकडे. तो उपाय केला की सगळं काही व्यवस्थित होईल. गुरुजी तुम्ही सांगा काय करायचं ते, आपण लगेच करून घेऊया. श्रीनू आणि निशी या दोघांच्याही हस्ते देवाला अभिषेक करून घ्या, म्हणजे सगळी संकट दूर होतील. पण ते शक्य नाहीये. श्रीनू आता घरी नाहीये आणि निशी पुढच्या आठवड्यात नसणार. यासाठी काही मुहूर्त वगैरे असतो का? पुढल्या आठवड्यात एक चांगला मुहूर्त आहे. काय असतं ना, या अशा गोष्टी वेळेवर झालेल्या बऱ्या असतात. ठीक आहे गुरुजी, तुम्ही म्हणाल तसं मी कळवतो तुम्हाला. अरे दादा नमस्कार, कसे आहात? बरं आहे ना? तुला सहलीला जायचंय ना? जा, माझी परवानगी.
कॅम्पला जाऊक मिळणार म्हणून आनंदात होता निशी. बऱ्याच दिवसांत त्याका हसताना बघितलं, पण आता गुरुजींनी सांगितलेलं अभिषेक करून घेऊचा असत तर निशीच्या कॅम्पचा कसा होणार. अभिषेक पण महत्वाचा, शेवटी त्यांना लग्न कार्य नीट पार पाडणारा, पण निशीचा जाणं पण महत्वाचा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हा बाबा, सांगते तुझ्या दादा मामाक. बरं आता ठेवतोय मी फोन. हा गो उमा इलास. अगो श्रीनूचा फोन होतो. काय सांगतास? बरोबर ना? बरो हा, पण मन नाही लागत तिकडे. कसा लागणार? जीव इकडे आना. 2 दिवसात परत येता. का बरं झाला? मी तर तुका सगळं सांगून टाकलंय. उगाच आपल्यात कशा लपवा छपवी. हा असा कशाक म्हणतास? आपल्यात कसली लपवा छपवी? काय लपवणार नाही ना मग तू. ललिता, येता निशीच्या बाबतीत जा काही झाला ना. अगो ता सगळा वेगळा. निशीने सगळा लपवल्यान, पण मी म्हणते आपल्या माणसांपासून कशा काय लपवायचा. शेवटी वेळेत आपलीच माणसं धावून येतात. हा ताई, कशाचं नेमकं तुम्ही म्हणतास माका काय कळत नाही. अगो उमा, नाही म्हणजे तुका निशी काय मनात असात, तुमका काही त्रास असात तर सांगशील ना माका. होय, सांगू कस होया. आता आपला सगळ्या बाजून नाता जोडला जाणार. मग माका सांग, काल तुम्ही माहिले की काय बोलत होतास? कशातून मार्ग काढूचो हा? आणि काय गो, निशी रडत होता काय? अगो काय विचारते मी? निशी रडत होता काय? तुमका कुठून कळला? नाही म्हणजे असा काय नाही. हा गो, पण काहीतरी मार्ग काढू होया असं तू बोललास नाही. तुम्ही नक्की काय ऐकलास? हो, मी स्वतः नाही ऐकलंय. ती का नसतात ना म्हणून विचारताय. अगो निशी लग्नाचा काय? नाही नाही नाही, त्याका काय माहित नाही. आम्हीच आज म्हणजे मी आणि हे आज गुरुजींकडे जाऊन येलो पत्रिका घेऊन. तरीच आज घरात दिसलाच नाही. मग सांग गुरुजी काय बोलले? सगळा ठीक आहे. गुरुजींनी सांगितलं की देवाक अभिषेक करूचा. शक्यतो पुढच्या आठवड्यात केला तरी तोपर्यंत श्रीनू येताचा आणि निशी तर काय इकडेचा. करून टाकू अभिषेक. हा एक जाऊन सांगतोय. आलेच मी. ह्या देवाक अभिषेक करूचा त्याचा कसा होणार काय कळतच नाही. आणि त्यात आपण निशीशी खेळाबद्दल काय बोलतो त्या बाहेर कोणाक कळत असेल तर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बाबा, तुम्हाला साधं विमान नाही बनवायला शिकवलं शाळेत? अरे बाबा, आमच्या वेळी डोक्यावरून विमान जरी गेला ना तरी आमका भीती वाटायची. हा एवढं कशाला घाबरायचं? विमान काय डोक्यावर नाही वाढत बाबा. हा काय, बरा बरा चालन दे तुझा. डुग्गा, हा ए डुग्ग्या, काय? हे बघ काय केलं तुझ्यासाठी. ये ये ये, बस इथे. हा घे घे घे, खा. छान आहे ना? घे खा खा. पण आई, मला असं का वाटतंय की आज माझी तू जरा जास्त लाड करतेस. सकाळपासून मला एकदा पण ओरडली नाहीस. माझ्या अशा गुणी बाळाचे लाड नाही करणार तर काय करणार मग? घे घे घे, अरे खा ना खा. मस्त, घे घे खा खा. मंजू, माका पण आता असाच वाटू लागलेला
डुग्गूचं जरा जास्तच कौतुक होतं आज. मग कौतुक करण्यासारखंच तर काम केलंय त्याने. शेवटी आईची हुशारी घेतली माझ्या लेकाने. आईची हुशारी घेतली. हे काय केलास काय एवढा? अहो तो बॉक्सचा फोन नाही का केला त्याने, टाकाऊ पासून टिकाऊ. काय डोकं आहे माझ्या लेकाचं. अगो पण जगातल्या लोकसंख्येच्या 75% लोकांनी असा फोन बनवलेला असत. आता तुझ्या गावात रत्नागिरीतल्या लोकांना जमला नसेल त्याचा का माहित नाही मग. जगाचं राहू दे, पण या घरात असा फोन पहिल्यांदा माझ्या लेकानेच केला. असा काय? घे घे डुग्गा, खा तू. तुम्हाला माहितीये का किती उपयोगी आहे तो फोन. घे घे. हा डुग्गा, मला सांग ना कुठे तो फोन. नाही सांगणार. दे ना रे थोडा वेळ. नाही. घे ना, घे, खा. अरे खा ना, खा अजून खा. सांग ना कुठे आहे. नाही. मी तुला गरम गरम काहीतरी शिरा करून देऊ. नको. मंजू काय चालला तुझा? तुमच्यासाठीच करते सगळं. माझ्यासाठी? मग तुम्ही बघायला हवं होतं आज. लालिताई किती आदराने बघत होत्या माझ्याकडे. आदराने तुझ्याकडे? हो, हसायला काय झालं तुम्हाला? तुम्हाला ना माझी किंमतच नाहीये. जायचंय ना तुम्हाला बाजारपेठेत, निघा. हा बरा झाला सांगितलं ना. तू सांगितलं नसतं ना आता माका समजलंच नसतं ना. चला डुगू चल येतं. बाबू घे घे घे, खा. माझं गुंड्या तो छान आहे ना. हा घे, आणखीन खा, सगळा खा. हा डुग्गा, मला सांग ना कुठे आहे तो फोन. नाही, तू सारखा घेऊन बसतेस ना म्हणून मी तो लपवून ठेवलाय. थोडा वेळ दे ना रे डुग्गा मला. नाही, तू वापरून वापरून तोडून टाकशील तो फोन. काय रे असं करतो. नाही. असं हा नाही देणार आहेस तू. नाही. मी शोधूनच दाखवतो. हा दाखव शोधून. सिक्रेट जागेवर बघते ना, बघते कसं नाही सापडत ते. बघते बरोबर. मिळालं का? बघ इथेच कुठेतरी असणार आहे ना. कुठे जाणार आहे. अगं मी एकदम सिक्रेट जागेवर लपवून ठेवलंय, तुला मिळणारच नाही असं. माझ्याशी हुज्जत घालत बसू नको. मला सांगते कधी. देणारच नाही तुला. कधीपासून म्हणते दे दे दे, कळत नाहीये तुला. नको त्यात नाही. गप्पा बस. आई गप्पा बस. लांब उभा राहा. उभा राहा तिकडे. अजिबात बोलायचं नाही त्यात. कसा? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. धाडसीपणा आणि मूर्खपणा यात एक सूक्ष्म रेष असते, ती ओळखायला तुम्ही चूक करताय. हे एवढा मोठा धोका कसा काय पत्करताय तुम्ही? हे सगळं आमच्यासाठी धोका पत्करणं नाहीये, हे आमचं कार्य आहे, आमचा धर्म आहे, हा आमचं कर्म आहे. मग मला तुमच्या कर्माने देयर वॉज अ टाइम, तेव्हा मी ह्या लिपीचा अभ्यास करत होतो. तेव्हा मला वाटायचं की मी खूप काहीतरी अचीव्ह केलंय, पण मला पण काय सर सांगा ना, तुम्ही सर्पलिपी गुप्त का ठेवलीत? सांगा ना सर, ही लिपी तुम्ही गुप्त का ठेवली? कारण त्याला ते नको होतं. त्याला म्हणजे कोणाला? राक्षस. खूप त्रास द्यायचा मला. कधी कधी मला वाटायचं की तो मला मारून टाकेल. सर प्लीज एकदा ती लिपी आम्हाला बघू द्या, दाखवाल का प्लीज?
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दादा दादा थांबा इथेच. हे घ्या. लाईफ काय, डेथचा अर्थ काय, हे सगळं विसरून जायचंय मला नेत्रा. जे घडतंय, जे घडणार आहे, त्या सगळ्याचा विचार करत बसलो तर तुला हरवून बसेन मी. या जन्ममृत्यूच्या वादळात मी एकच गोष्ट मिळवली आहे, ती म्हणजे तू, तुझं प्रेम. नेत्रा, या सगळ्यात एक गोष्ट रिअलाइज होते मला, हे सगळं काही संपणार आहे. कुणाचे कर्म, कुणाचं नशीब, सगळं काही संपवणार आहे, पण उरणार आहे ते फक्त प्रेम. काय झालं साहेब? प्रेम. मित्र, माहित नाही का, पण राहून राहून सकाळपासून हाच शब्द सारखा माझ्या मनात येतोय. आजचा दिवस खूप स्पेशल आहे ना, म्हणून असेल. आज कितीतरी दिवसांनी आपण असे बाहेर जातोय. मित्र, आजची संध्याकाळ फक्त आपल्या दोघांसाठी. आपले सगळे प्रॉब्लेम्स सगळं मागं सोडून जाऊयात, आपण सगळं विसरून जाऊयात आणि छान टाइम स्पेंड करूयात एकमेकांसोबत. कदाचित आजची संध्याकाळ माझी शेवटची संध्याकाळ असेल. काय विचार करताय? आजची संध्याकाळ फक्त आपल्या दोघांसाठी, बाकी कसलाच विचार नाही करायचा मला. नेत्रासी, बाहेर जाण्याची आयडिया तुझी होती, पण माझी एक इच्छा आहे. काय? आपण बाहेर जाण्याआधी तुझ्यासाठी एक छान साडी घेऊया. साडी नेसून येशील माझ्या बरोबर डेटवर, प्लीज? चालेल. ओके, चल निघूया. साहेब, बाबा काही म्हणाले का तुम्हाला? कशाबद्दल? आपण बाहेर जातोय ना, तर तुमचं काही काम अर्धवट सोडून आला असाल तुम्ही तर. नेत्रा, मी माझी सगळी कामं संपवून आलोय, कारण मी माझ्या बायको बरोबर असताना मला आज कसलाही डिस्टर्बन्स नकोय अजिबात. ओके, चल बस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. त्या का बोलल्या आणि त्यांच्याकडे नंबर आला कसा? तुम्ही त्यासनी नंबर दिला होता काय? हा, मीच म्हणलं त्यासनी बोला म्हणून. आम्हाला संशय होताच, शेवटी तेच झालं. काय काय झालं? काय सर? सुनबाईंना नंबर पाहिजे होता म्हणून तुम्ही नंबर मागितला. नाही नाही, मलाच नंबर पाहिजे होता. मग तुम्ही का नाही फोन केला? हा अधिपती, उगा गोल गोल बोलू नका, खरं काय ते सांगा. सुनबाईंनी त्या डॉक्टरला फोन करायची काय गरज होती? नाही म्हणजे घरात शांतपणा करतातच त्या, तो आम्ही सहन करतोय, आता बाहेरच्या लोकांपुढे पण शांतपणा करणार त्या? हा काय ना अधिपती, आम्हाला त्यांचं वागणं अजिबात आवडत नाही, पण आम्ही तुमच्याकडे बघून गप्प बसतोय. कारण घरात सारखे वाद झाले का नाही, त्याचा परिणाम तुमच्यावर होईल. दर वेळी आम्ही 2 पावलं मागे येतोय, पण ह्या काय थांबायचं नावच घेत नाही. आपलंच घोडं दामटवत राहत्या. 1000 वेळा त्यांना सांगितलं तुम्ही मध्ये पडू नका, पण नाही.
इतकी वर्ष आम्ही त्यांच्या तब्येतीची काळजी घेतोय, करू की आम्ही त्यांच्यावर उपचार? हा, आता जेव्हा आम्ही थकून जाऊ, आमची तब्येत आम्हाला साथ देणार नाही, तेव्हा सगळ्या गोष्टी त्यांच्या हातात सोपवू आम्ही. करा म्हणावं सगळं, कारण आमच्या नंतर त्यांनाच बघायचंय ना. व पण आतापासून इतकं पुढं पुढं करायची काय गरज काय? यांना दाखवायचं असतं मी किती शिकलेली, मला कसं सगळ्यातलं सगळं येतंय. आता आम्ही त्या डॉक्टरांच्या संपर्कात आहोत, तरी पण आमच्या माघारी आमची सून त्यांना फोन करते म्हटल्यावर त्या डॉक्टरना काय वाटलं असेल? एकाच घरात राहून सासू सुनेचा काय बी ताळमेळ नाही. लोकांपुढे इज्जत घालवायची कामं करतात ह्या, आणि तुम्ही गप्प बसताय. अजून किती दिवस तुम्ही त्यांना सूट देत राहणार? जाऊ दे, द्या सूट तुम्ही. भाईसाहेब तुम्ही चिडू नका की, ऐका माझं, तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. त्याच्यात मास्तरीन म्हणजे खरंच काही चूक नाही. मीच त्यासनी म्हणलं तुम्ही डॉक्टरला फोन करा. त्यांना पाठीशी घालू नका. अहो नाही, खरं सांगतोय मी. तुम्ही त्यासनी का बोलायला लावलं? त्यांनी तुमचं वकीलपत्र घेतलंय काय? तुम्ही का नाही बोलला त्या डॉक्टर संग? अहो बघा, आपण पडलो रांगडी माणसं, आपली भाषा वेगळी, त्या डॉक्टरची भाषा वेगळी. म्हणलं तो काय तर इंग्रजीतनं बोलणार, मला काय पत्त्या लागणार नाही, तो काय बोलायला येते म्हणताना मी म्हणलं मास्तरीन महिना तुम्ही बोलून घ्या, समजून घ्या काय प्रॉब्लेम झालाय काय नाही जरा. मग तसं मग तुम्ही मला सांगा आणि मग आपण काय ते पुढचा इलाज काय ते करायचं. त्या एकदम शांतपणेच बोलत होत्या डॉक्टर संग, पण तो भडकला एकदम, त्याने काय सांगितलंच नाही. अधिपती तुम्ही खोटं बोलताय. नाही आई साहेब, सुनबाईंना पाठीशी घालायला खोटं बोलताय. नाही, मी खरं सांगा लागलोय आई साहेब. मी तिथंच होतो, माझ्या समोरच फोन लावला त्यांनी. पाहिजे तर तुम्ही त्या डॉक्टरला विचारा की, आणि तुम्ही त्याला जा विचारा, त्याला म्हणा आमच्या घरची माणसं फोन लावतात तुला आणि तू असं कसं काय बोलतोस, नीट बोल की भावा म्हणावं. तुम्ही सांगा त्याला. ठीक आहे, बघतो आम्ही काय करायचं ते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पण आता जो डॉक्टर उपचार करतोय त्याच्यावर विश्वास आहे आमचा. हा, त्याचं मला काही सुद्धा चूक वाटत नाही आणि ती आम्ही जोडलेली माणसं आहेत, ती तोडून चालणार नाही. अहो पण हेल्थचा प्रश्न आहे ना त्यांच्या, आणि दुसरे डॉक्टर पण हेच उपचार करा असे म्हटले तर ठीक आहे. बास मास्तरीन, आता खरंच बास हो, लय झालं आता. आणि तुम्ही शिकलेलं याचं म्हणजे तुम्हाला सगळ्यातलं सगळं कळतंय असं नाही. आमच्या आई साहेब पण काय आत्ता जन्माला आलेल्या नाहीत, त्यांना त्यांच्या त्यांच्या गोष्टी बरोबर कळतात की. तुम्ही कशाला त्यांच्या भानगडीत नाक खुपसालाय? भानगडीत नाक खुपसता म्हणजे? अधिपती हद्द झाली हा तुमची. या घरात सून म्हणून आलीये मी. मला तुम्ही इथे स्वयंपाक करू देत नाही, मला शाळेत जाऊ देत नाही, माझी शाळा बंद केली आहे, आणि आता एका आजारी माणसाला मी मदत करते तर तुम्ही मला म्हणता मी नाक खुपसतीये. घरच्या माणसाबद्दल कन्सर्न असणं म्हणजे नाक खुपसणं नाहीये अधिपती. अहो मी असलं कवा काही केलेलं नाही. म्हणजे? अहो म्हणजे मी ह्याच्यात कवा असं लक्ष घातलेलं नाहीये. मग आता घाला. काय पाहिजे मास्तरीन बाई? अधिपती माझं एवढंच म्हणणं आहे की आपण त्यांना दुसऱ्या डॉक्टरांकडे नेलं पाहिजे. अहो पण असं केलं तर आई साहेब जे करतात त्याच्यावर अविश्वास दाखवल्यासारखं होणार. पण त्या डॉक्टर नाहीयेत ना अधिपती. मग तुम्ही आहे का डॉक्टर? नाहीये मी डॉक्टर, म्हणूनच सांगते अधिपती आपण एकदा दुसऱ्या डॉक्टरांना दाखवूया प्लीज. तुम्ही याच्यात पडू नका. एक डॉक्टर त्याचा उपचार करतोय, त्याला तो करू दे की. तुम्हाला सांगतो, तुम्ही खरंच ह्याच्यात अजिबात लक्ष घालू नका, कारण ह्याचा परिणाम आहे ना आपल्या अख्ख्या घरावर होतोय. ते जर बिघडलं ना तर मग ती रिपेअर होणार नाही, एवढं तुम्ही ध्यानात घ्या. म्हणजे तुम्ही मला साथ देणार नाही? आई साहेबांनी त्रास होईल असं काय करायचं नाही आम्हाला. अहो पण तुमच्या वडिलांना त्रास होतोय अधिपती, त्याचं काय? तुमच्या बोलण्याचा त्रास व्हायला बरं का मला. कारण अधिपती तुम्हाला माझं बोलणंच कळत नाहीये. तुम्हाला माझं बोलणं कळत नाहीये, तुम्ही समजून घ्या. त्यांच्यावर जे उपचार चाललेत का नाही ते बरोबर आहे. बरोबर नाहीये. तुम्हाला काय माहिती? मी बोलले दुसऱ्या डॉक्टरांशी. का? त्याची काय गरज होती? गरज होती. हे बघा ऐका, मी त्यांच्याशी फोनवर बोलली आणि ह्या विश्वासातल्या डॉक्टरांनी मला सांगितले की त्यांना सेकंड ओपिनियनची गरज आहे, नुसतं गोळ्यांवर भागणार नाहीये. फक्त फोनवर बोलून त्याला कळलं काय दुसरा डॉक्टर पाहिजे ती? अहो नाही, असं नाहीये. त्यांनी गोळ्यांची नावं क्रॉस चेक केली आणि मग मला सांगितलं. गोळ्या? त्यासनी कसं कळलं कुठल्या गोळ्या चालू आहेत ते?
मी सांगितलं. तुम्हाला कसं कळलं? हे बघा, एकदा त्या नर्स आल्या होत्या तेव्हा मी त्यांना विचारलं गोळ्यांबद्दल, तर त्यांनी मला काहीच सांगितलं नाही. आणि मग अचानक माझा धक्का लागून त्यांचा औषधांचा बॉक्स खाली पडला आणि मला काही औषधं दिसली. मग मी ती लिहून ठेवली. आणि अधिपती, ह्या घरात मला कुणीच काहीच सांगत नाही त्यांच्याबद्दल, म्हणून मला शंका आली आणि मग मी ते क्रॉस चेक केलं आणि बघा आता काय समोर आलंय. हो, तुमचे हे सगळे उद्योग जर आई साहेबांनी कळले ना, राडा होईल बरं का घरात. तुम्ही एवढं का घाबरता भुवनेश्वरी मॅडमना? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. वहिनी, तू काय करतेयस? उगाच तुला वाचवण्याचा प्रयत्न करतोय आम्ही सगळे, आणि तू काय खरं सांगतेस? सगळं काय होणार आहे त्याने? जेलमध्ये जाशील आयुष्यभरासाठी. असं नको करूस. मला तू हवी आहेस वहिनी, प्लीज असं नको करूस. आपलं ठरलं होतं ना, तो त्याला आतमध्ये लपवून ठेव. इन्स्पेक्टर साहेब, खरं मी जिवंत आहे. पण यात अश्विनीची काही चूक नाहीये, ती निर्दोष आहे. तिने इन्शुरन्सचे पैसे घेतले कारण तिला माहित नव्हतं की मी जिवंत आहे. मला तरी सुद्धा कोणाला अरेस्ट करायचंच असेल तर मला करा. अश्विनीची यात काही चूक नाही. अहो, काय बोलताय तुम्ही? म्हणजे मला जी टीप मिळाली ती खरी आहे. खरं तर त्या केकेनी पण आम्हाला सांगितलं होतं तुम्ही जिवंत असल्याचं, पण आम्ही त्याच्यावर विश्वास नाही ठेवला होता. आणि त्यानंतर आम्हाला एक निनावी कॉलवरून अजून एक टीप मिळाली. काय? हो, आणि ती व्हेरीफाय करणं गरजेचं होतं. सो मिस्टर श्रेयस, तुमच्या मिसेसला आमच्यासोबत यावं लागेल. अहो, मी सांगितलं ना, तिचा दोष नाहीये यात. तिने इन्शुरन्सचे पैसे घेतले, त्या पेपर्सवर साईन केलं, तेव्हा तिला माहित सुद्धा नव्हतं की मी जिवंत आहे. खरा गुन्हेगार मी आहे. अहो, कारण मी हे सगळं लपवलं तिच्यापासून. घ्या, आता तुम्ही इतक्या अवघडपणे मान्य करत असाल तर तुम्हाला अटक करावीच लागेल. अहो, काय करताय तुम्ही? आई बाबा तुम्हाला भेटायला येतात आणि तुम्ही नाही भेटला तर त्यांना केवढा मोठा धक्का बसेल. अश्विनी, तू आजपर्यंत इतकं केलंस या घरासाठी, तर मी आलोय ना, मला जबाबदारी घेऊ दे. तू या इन्शुरन्सचे पैसे का घेतलेस? घरच्यांना सेफ ठेवायला, हे घर सेफ ठेवायला. मी लपवलं ना तुझ्यापासून की मी जिवंत नाही. शिक्षाही मी भोगणार. अश्विनी, आजपर्यंत या घरासाठी, माझ्यासाठी खूप केलेस. आता मला तुझ्यासाठी काहीतरी करू दे. इन्स्पेक्टर साहेब, यू कॅन अरेस्ट मी. अहो, असं नका करू ना प्लीज. मला ना फक्त एकदा विद्युतशी बोलू देत, यातनं काही ना काहीतरी मार्ग निघेल. अहो, मी करते फोन. हं? फोन लागत आहे. त्यांना फोन करून काहीच उपयोग होणार नाही. त्यांनी देखील आमच्याकडून खरं लपवलंय. सो मिस्टर श्रेयस, तुम्हाला आमच्यासोबत यावंच लागेल. पवार, अहो, असं नका करू ना. ऐका ना माझं. इन्स्पेक्टर साहेब, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हॅलो, ऍक्सिडेंटचा अपडेट द्या. सर, ऍक्सिडेंट खूपच सिव्हिअर आहे. कारची एक बाजू पूर्ण चेपली आहे. कारमध्ये किती लोक होती? कारमध्ये एक ड्रायव्हर आणि 2 सिनियर सिटीजन होते. बहुतेक नवरा बायको असावे. कार ड्रायव्हरच्या बाजूने पूर्णपणे चेपली आहे. त्यामुळे ड्रायव्हर आणि त्याच्या मागच्या बाजूला जे दोघे बसले होते त्यापैकी एक जण ऑन दी स्पॉट गेलाय.
ठीक आहे, मी पोचतोच आहे. तोपर्यंत तुम्ही ID चेक करा आणि घरच्यांना इन्फॉर्म करा. हो सर. पवार सर, तुम्ही रेकॉर्डमध्ये नोंद करा आणि फोर्सला रेडी ठेवा. तोपर्यंत मी पुढे जातो. हो सर. भाऊजी काय झालं? फोन नाही वहिनी, सकाळपासून फोन नॉट रिचेबल लागतोय. आता तर बंदच लागतोय. मी पण कधीपासून ट्राय करते पण लागतच नाही. ताई तू त्या काकांना फोन करून बघ ना, त्यांच्याकडे कदाचित त्या कॅबचे डिटेल्स असतील. अरे विचारलं रे, पण त्यांनाही काही माहित नाहीये. जेव्हा आईंचा फोन आला तेव्हा त्या अर्ध्या वाटेत होत्या. तेव्हा ना यायला हवे होते. काय झालं काय माहित. मला काळजी वाटते रे. आणि मला काय वाटतं माहितीये का, आता भरपूर वेळ झालाय, असं बसण्यात काही पॉईंट नाही. विद्युत, आपल्याला तिकडे गेलं पाहिजे. तिकडे जाऊन बघूया नेमका काय प्रॉब्लेम झालाय. चल विद्युत. येस चल. हो आणि ताई काही कॉल वगैरे लागला तर मला फोन करून कळव. हो. हॅलो हॅलो सर, कॉन्स्टेबल पवार बोलतोय. त्या कार मधल्या लोकांचे ID सापडलेत का? अच्छा, नाव सांगा ना त्यांचं. ड्रायव्हर मोरेश्वर तुकाराम काय सानप, राहणार कराड. कुठून? कराडवरून येत होते काय? ओके सर, ते सिनियर सिटीजनचे नाव सांगा ना. अच्छा हो, मग ते रक्तानी माखलेले ID कार्ड फॉरेन्सिकला पाठवले ना. ओके, मग त्यांचं वय काय आहे सर साधारणतः? 60 65 काय 65-70च्या दरम्यान. ओके सर, ट्रकचा नंबर मिळेल का मला? हो पवार साहेब, ऐका ना, ती गाडी ऍक्सिडेंट झाली ती कराडून येत होती. हो. ते सिनियर सिटीजनची नावं कळली का तुम्हाला? नाही नाही. काही वर्णन कळलं का पवार साहेब? वर्णन पवार साहेब. ए बाबा, अरे तू शांत बस ना, एकतर काम वाढलंय. हा बोला ना सर. अहो सर, आम्हाला निघायचं, सांगा ना पटकन प्लीज. काय? पुरुष प्रकाश दिगंबर वाघमारे आणि महिला उज्ज्वला प्रकाश वाघमारे, राहणार डोंबिवली. प्रकाश. हो हो, आलो आलो. हो 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 पवार साहेब, काय म्हणता तुम्ही? प्रकाश वाघमारे? हो, प्रकाश वाघमारे. पवार साहेब, हो माझे आई वडील येते. हो मला, हो मॅडम मला बाहेर काढा ना. अरे माझे आई वडील आहेत. हो मला इकडून काढा पवार साहेब. हो ऐका मॅडम, पवार साहेब. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.